बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पाऊस पडतोय आणि या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे। मी सध्या देऊळगाव राजा तालुक्यातील या अंढेरा शिवारामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर सध्या शेतामध्ये कपाशी आणि तूर उभी आहे। कपाशीला मोठ्या प्रमाणामध्ये फळं सुद्धा लागली आणि कापूसही फुटलेला आहे। मात्र या देऊळगाव राजा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपाशी लागवड दरवर्षी होत असते। यावर्षी सुद्धा कपाशीची लागवड आहे आणि काल जो रात्री पाऊस झाला त्या पावसामुळे कपाशी पिकाचं मोठं नुकसान झाले। ज्या शेतामध्ये कपाशी आता वेचायला आलेली आहे त्या वेचायला आल्या कपाशीचं रात्री आलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। कपाशी ओली झालेली आहे। परिणामी आता ही जी कपाशी जी आहे ही सध्या आता काळी पडत आहे। शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान या काल रात्री आलेल्या आणि परवा आलेल्या पावसामुळे या ठिकाणी होते। गेल्या 2 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि काल रात्री मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आहे आणि त्यामुळे शेतातील उभ्या कपाशी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। कापूस सध्या वेचणीला आले आहे। काही शेतकऱ्यांची एक वेचणी झालेली आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांची कपाशीची वेचणी झाली नाही त्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। यापूर्वी सुद्धा या देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे आणि परतीच्या पावसामुळे नुकसान झालं होतं आणि आता पुन्हा एकदा हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो शेतकऱ्यांचा निसर्गाने या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे। कपाशी जी आहे ती आता वेचणीवर सध्या या परिसरामध्ये आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कपाशी लागवड असल्यामुळं शेतकरी आता कपाशी चांगली असल्यामुळं खुश होता। मात्र काल आणि परवा जो पाऊस झाला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यामुळं कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। 2 दिवसामध्ये या कपाशीचं आता हे जे बोंड जे आहेत ही काळी पडणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या निसर्गामुळे होत आहे। प्रचंड पावसामुळे होत आहे आणि आता रात्री सुद्धा पाऊस पडल्यामुळे मोठं नुकसान कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं झालंय। तात्काळ या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन नीलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, अंढेरा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।